पुढची बातमी, नागपूरमधील हिंसाचाराच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळामध्ये मोठी चर्चा सुरू झाली आहे। याची चर्चा आज विधानसभेत सुद्धा झाली। यावेळी छावा चित्रपटाचा उल्लेख मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी केला। खरं म्हणजे आज महाराष्ट्रामध्ये विशेषतः म्हणजे मी कुठल्या सिनेमाला दोष देत नाहीये, खरं म्हणजे छावा या चित्रपटाने छत्रपती संभाजी महाराजांचा खरा इतिहास आपल्या समोर आणला। पण त्यानंतर राज्यामध्ये लोकांच्या भावना देखील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी एक प्रकारे प्रज्वलित झालेल्या आहेत। औरंगजेबाबद्दलचा जो काही राग आहे तो रागही खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी बाहेर येतोय। या सगळ्या गोष्टी आपल्या ठिकाणी असल्या तरी मला असं वाटतं की महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था राखणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे। त्यामुळे सर्वांनी संयम बाळगला पाहिजे। हा औरंगजेब या आंदोलनकर्त्यांचा कोण लागतो? तो काय संत आहे का महात्मा आहे का त्यांनी चांगलं काम केलंय? जे त्याला चांगलं म्हणतात, चांगला प्रशासक म्हणतात, खरं म्हणजे त्यांनी संभाजी महाराजांचा इतिहास वाचला पाहिजे। आताचा छावा चित्रपट पाहिला पाहिजे। अनन्वित छळ 40 दिवस आपल्या छत्रपती संभाजी राजांचं ज्यांनी केला त्याचं समर्थन करणं म्हणजे खऱ्या अर्थाने आपल्या देशद्रोहाचं समर्थन करणं। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।